आघाडीचं सरकार असताना ऊसाच्या भावासाठी राजू शेट्टी बारामतीत बसायचे, पण तेच शेट्टी ऊसाला अवघा 1,500चा भाव मिळत असतानाही गप्प राहिले। विधानसभेत त्यांनी उमेदवारांना पैसे बघून तिकीट दिल्याचा आरोप झाला। परिणामी जनतेने त्यांना जागा दाखवली। आता तेच शेट्टी एकीकडे देवेंद्र सरकारला सत्तेत वाटा मागत राहिले, पण त्यांनी ठेंगा दाखवल्यानंतर शेट्टी पुन्हा रस्त्यावर येताना दिसतायत। आताच का भेटला ऊस प्रश्न त्यामुळेच महत्त्वाचा आहे। शेतकऱ्यांना एफआरपी प्रमाणे भाव द्यायचं तर सरकारने मदत करावी अशी मागणी साखर कारखान्यांची आहे। तर सरकार म्हणतंय कर्मचाऱ्यांच्या पगाराला पैसा नाही, कारखानदारांना कुठून देणार। म्हणजेच कारखानदार आणि सरकारच्या कात्रीत ऊस उत्पादक शेतकरी सापडलाय। त्यामुळे देवेंद्र सरकारच्या विरोधात शेतकऱ्यांचा असंतोष खतखततोय। ऊस दराच्या मुद्द्यावरनं स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला आज हिंसक वळण लागलं आणि साखर संकुलमध्ये तोडफोड करण्यात आली, जाळपोळी करण्यात आली। राजू शेट्टी, सदाभाऊ खोत यांच्यासह जवळपास 125 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले। राजू शेट्टी आपल्याबरोबर आहेत। काय नेमकं सांगाल, हिंसक काय इतके झाले? म्हणजे इतके वर्ष तुम्ही सरकारमध्ये नव्हता, पण तेव्हाही अशाच पद्धतीची आंदोलनं, आता तुम्ही महायुतीत आहात तरी सुद्धा। खरं तर आंदोलन हिंसक होऊ नये म्हणून मी प्रयत्न केला, परंतु शेतकऱ्यांचा रागच इतका अनावर झाला की दुर्दैवानं त्यांचा संयम तुटला। हा संयमाचा बांध सुटण्याचं कारण शेतकऱ्यांचं काही चुकीचं आहे असं मला वाटत नाही। ऊस दर नियंत्रण अध्यादेश 1966 नुसार ऊस तुटल्यानंतर 14 दिवसाच्या आत ऊसाची केंद्र सरकारनं जाहीर केलेली किंमत एक रकमी देणं बंधनकारक आहे, नाहीतर तो फौजदारी स्वरूपाचा गुन्हा होऊ शकतो। शेतकऱ्यांनी कारखान्याला ऊस देऊन 70 दिवस झाले। वारंवार मी मुख्यमंत्र्यांना आठवण करून दिली, सहकार मंत्र्यांना आठवण करून दिली, पंतप्रधानांना भेटलो, अर्थमंत्र्यांना भेटलो, अनेकांचे उंबरे झिजवले, केंद्र राज्य सरकारमधल्या नेत्यांना भेटलो, पण कुणीही गांभीर्याने घ्यायला तयार नाही। शेतकऱ्यांचं ऊस कारखान्याला गेला, पण शेतकऱ्यांची जी देणी आहेत ती काही थांबलेली नाहीत। आणि जे काल सत्तेत होते आज विरोधात बसलेत ते सुद्धा फक्त राजकारण करतायत। विधानसभेत मागणी करतात 3,500 रुपये दर मिळाला पाहिजे म्हणून, आणि त्यांच्या स्वतःच्या कारखान्यामध्ये मात्र 1,500 रुपये देतात। हा दुट्टप्पीपणा, हा ढोंगीपणा विरोधी पक्षाकडे सुद्धा आहे। त्यामुळं सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यातला फरकच कळेनासा झालेला आहे शेतकऱ्यांना। आक्रमक नेते म्हणून सदाभाऊ खोत प्रसिद्ध आहेत। सदाभाऊ पण आपल्याबरोबर आहेत, त्यांनाही ताब्यात घेतले। इतकं मोठं हिंसक वळण लागले आणि खूप मोठी तोडफोड झाली, काय त्याच्यावर आता? नाही, आम्ही संयमानं शांततेच्या मार्गानं साखर आयुक्त यांना भेटायला गेलेलो होतो, परंतु त्या ठिकाणी त्यांनी भेटण्याच्या ऐवजी पोलिसांचाच पहारा आमच्यावरती उभा केला। खरं बघितलं तर चोर सोडून संन्याशाला फाशी देण्यातला हा प्रकार आहे। ज्या साखर कारखानदारांची चौकशी होईल सरकार बदलल्यानंतर ही आमची अपेक्षा होती। ज्या साखर कारखानदारांनी गेली अनेक वर्ष सहकारामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार केला, सहकारी बँका गिळल्या, सहकारी कारखाने शेतकऱ्यांचे गिळले, त्यांना तुरुंगात डांबायच्या ऐवजी खऱ्या अर्थानं आज शेतकऱ्यांनाच दुर्दैवानं तुरुंगामध्ये डांबलं गेलेले आहे। तोडफोड खूप झाली आहे, नुकसान खूप झालेलं आहे, नुकसान भरपाईचं काय? आमचं ऊसाचं बिल गेली 3 महिने झालं आम्हाला मिळालेलं नाही। काही कारखान्यांनी गेल्या वर्षीचाच एफआरपी दिलेलं नाही। सरकारनं व्याजासह आम्हाला ते पैसे द्यावेत, आणि जे साखर संकुल आहे ते शेतकऱ्याच्या लोकवर्गणीतून उभा राहिलेले आहे, त्याचंही भाडं आज अखेर आम्हाला सरकारनं दिलेलं नाही। तर तेही भाडं एक वेळा ठरवावं आणि ते आम्हाला द्यावं, आणि त्या भाड्यातनं रक्कम आम्ही त्यांना नुकसान भरपाईची देऊ, कारण त्यांना फार जर गरिबी आली असेल तर। सरकार बदललं असलं तरी अजूनही देखेंगे करेंगेची भाषा काही संपलेली नाही, हेच या सगळ्यात दिसते। आणि त्या आत्तापर्यंत राखलेला संयमाचा कडेलोट झाला असं त्यांचं म्हणणं आहे। नुकसान भरपाई पण देऊ असं त्यांचं म्हणणं आहे, पण आधी बिल द्या। शेतकऱ्यांचे किती दिवस संयम बघणार आहात असाच प्रश्न यातनं सरकार पुढे आहे, आणि त्यामुळे आता सरकार बदललंय ते चित्र प्रत्यक्षात दिसू दे। शेतकरी हसला, राज्य असेल अशा पद्धतीची अशांतता राहणार नाही असं सर्वसाधारण चित्र, आणि तीच मागणी याही आंदोलकांची आहे। कॅमेरामन संपत मोरेसह स्वप्नील बापट, साम टीव्ही, पुणे।